नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले ते आपण बघणार आहोत. पुढे कोर्टामध्ये सुनावणी चालू असताना तो कुसुमला बोलवतो विटनेस बॉक्समध्ये. तो विचारतो, निरक्षर होता का विलास? त्याच वेळेस तुम्ही काय उदाहरणं देऊ शकता का? त्याच्या वेळेस तो बोलतो, मेसेज टाईप करायला तो छोट्या रश्मीला बोलवायचा. सामानाची यादी करायची असली तरी त्याला जमत नव्हती. आणि एक दिवशी तर मधुभाऊंच्या नावाने पार्सल आलं तर ते पार्सल कोणी पाठवलं हे देखील त्याला कळत नव्हतं. मधुभाऊंना तोच प्रश्न अर्जुनने केल्यानंतर मधुभाऊ बोलतात की त्याला पेपर देखील वाचता येत नव्हता. पुढे दामिनी ऑब्जेक्शन घेते की तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे. त्याच वेळेस अर्जुन बोलतो की जो व्यक्ती लिहिता वाचता येत नाही त्याला तो पोलिसांना मेसेज कसा करू शकतो की मधुभाऊंपासून मला धोका आहे. साक्षी महिपत तो पूर्ण घाबरून जातात. दामिनी तर बघतच राहते. त्याच वेळेस पुन्हा प्रश्न उभा राहतो की तन्वी, तू मधुभाऊंना बघितलं, आय विटनेस होती तू, त्यावेळेस विलासने मेसेज टाईप करताना तू बघितलं का? आता तन्वी तर खूप पुरती घाबरते आणि तिला तो क्षण आठवतो मेसेज टाईप करतानाचा. जो माणूस स्वतः लिहिता वाचता येत नाही तो माणूस मेसेज टाईप करू लागतो, हे जरा मॅजिकच वाटतं ना, असं अर्जुन बोलतो. आता तुम्हाला मी आणखी दाखवतो. पोलिसांना मेसेज केल्यानंतर स्पॉटपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागेल? त्यावेळेस तन्वी 15 ते 20 मिनटं बोलते. अर्जुन 3 कागद पुढे करतो. डेथ सर्टिफिकेट, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि मेसेज जो पोलिसांना आला होता त्याचा वेळ आणि टायमिंग. आता सर्वांनाच आश्चर्य वाटतं. अश्विन तर तन्वीकडे बघतच असतो. पोलीस मेसेज नंतर केला आणि विलासचा खून आधी झाला असं अर्जुन बोलतो. जी व्यक्ती जिवंतच नाही ती पोलिसांना मेसेज कशी काय करू शकते? आता तन्वीच्या म्हणण्यानुसार साक्षी तिथे नव्हती आणि आय विटनेस तर तीच आहे. मग मेसेज कोणी टाईप केला? तन्वी खूप घाबरते. अर्जुन एक एनवेलप कोर्टामध्ये सादर करतो. तन्वीने साक्षी ज्या सायकॉलॉजीच्या समोर दिली त्यांचा रिपोर्ट तो पुढे करतो. सायकॉलॉजीच्या रिपोर्टमध्ये असलेलं असतं की तन्वी मानसिकदृष्ट्या स्टेबल नाही आहे. तिच्या कुठल्याही स्टेटमेंटवर ती ठाम नाही आहे. त्याच्यावेळेस दामिनी बोलते, तुम्ही मॅनिक्युलेट केला आहे हा रिपोर्ट. त्याच्यावेळेस त्यांचे वकील देखील आमच्यासमोर होते असं तो बोलतो. त्याच्यावेळेस किल्लेदार विटनेस बॉक्समध्ये येतात आणि मी साक्ष घ्यायच्या वेळेस तिथंच होतो असं बोलतात. कोर्टामध्ये किल्लेदार बोलतात की अतिशय योग्य पद्धतीने ही साक्ष घेण्यात आली आहे. मी रिपोर्ट मॅनिक्युलेट केला आहे याच्यावर तुमची काय शंका आहे का? त्याच्या वेळेस किल्लेदार नाही असं स्पष्टपणे बोलतात. ते सायकॉलॉजिस्ट देखील तिथं आलेले असतात. त्या रिपोर्टविषयी ते देखील बोलू लागतात. मी बारकाईने खूप निरीक्षण करून हा रिपोर्ट कोर्टासमोर मांडला आहे असं राऊत देखील बोलतात. हा रिपोर्ट तुम्ही कोणाच्या दबावाखाली बनवला आहे का? त्यावेळेस ते स्पष्टपणे नाही बोलतात. दामिनी पुढे बोलू लागते की मधुभाऊंचे ठसे रिव्हॉल्वरवर मिळाले आहे. हा तुम्हाला पुरावा योग्य वाटत नाही का? त्याच वेळेस अर्जुन पुढे बोलू लागतो की खुनाच्या रात्री साक्षी 2 तास कुठे होती याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे का? पुन्हा आमने सामने दामिनी आणि अर्जुन येतात आणि अर्जुन पुढे बोलू लागतो की आता तुमच्यामध्ये मला कॉन्फिडन्स कमी दिसतोय. अति आत्मविश्वास ही अहंकारी माणसाची एक निशाणी असते असे सायली पुढे बोलते. दामिनी त्यानंतर रागानेच तिथून निघून जाते. असेच नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.